अहो नावंदर साहेब, तुम्ही एवढं उतावीळपणा हे जे तुम्ही बोलत आहेत, रिलायन्सचे डबे आता लोकांनी फेकून दिलेत, आता आयफोनचा जमाना आहे. ज्यांनी आम्हाला पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, तुम्ही तुमची ओपीडी फीस आहे, तपासणी फीस, ही मोफत ठेवून द्या ना. आता जितकं फास्ट तुम्ही काम करता तितकं तुम्ही पुढे जाणार आहे. की सईद भैया खान साहेबांचा संघर्ष हा 17 वर्षापासूनचा आहे. पक्षाचे लोक म्हणा, कोणी कार्यकर्ते म्हणा, हे सईद खानवर टीका टिप्पणी करायला खालच्या भाषेत. कसं आहे, सईद भैया खान हे एक न समजणारं नेतृत्व आहे असं मला वाटतं. तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सईद भैया खान साहेबांचा संघर्ष हा 17 वर्षापासूनचा आहे, आजचा संघर्ष नाही आहे हा. आणि सगळ्यात महत्वाचं जे ते त्यांच्या जे सेवा आहेत, रुग्णसेवा, आमच्याकडे त्यांना आरोग्य दूत असं संबोधलं जातं. आणि आरोग्य दूत यासाठी संबोधलं जातं की आतापर्यंत त्यांनी 10,000 रुग्णांचे ऑपरेशन करून आणले. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या कामाची जर तुम्ही थोडीशी माहिती घेतली तर तुम्हाला सांगतो, हा माणूस थकणारा माणूसच नाही, सतत अविरत लोकांमध्ये असणारा माणूस आहे. सईद भैया खान साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो की पाथरी शहरामध्ये गेली कित्येक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहायचा. कितीतरी लोक येऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करतो म्हणून, आणि त्यांनी काहीच केलं नाही. पण पाथरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा पुतळा हे सईद भैया खान साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आरोग्य सेवा असेल, या ठिकाणी अर्धवट असलेलं राम मंदिराचं काम असेल, त्यानंतर साईबाबा जन्मभूमीसाठी त्यांनी 91 कोटीचा भरघोस असा निधी आणलेला आहे. आणि पाथरी शहरामध्ये त्यांच्या माध्यमातून नगर परिषद आली. त्यांचे बंधू, मोठे बंधू त्यांचे, जे की आसिफ भैया खान हे नगराध्यक्ष आहेत आणि ते सक्षमपणे कारभार चालवत आहेत. दुसरा, जे आता बँकेचं निवडणूक झाली, बँकेच्या निवडणुकीमध्ये आमची पाथरीची जागा तर बिनविरोध आली. त्यानंतर जे आमचं असं मत होतं की सईद भैया खान साहेबाचं असं मत होतं की तुम्ही आम्हाला वरच्या पॅनलमध्ये घ्या, तुमच्या पॅनलमध्ये घ्या, आम्हाला एक जागा द्या. पण ज्यांनी आमच्यासाठी केलं त्यांचे आम्ही ऋणी 100% आहोत आणि राहणार. ज्यांनी आम्हाला मदत केली MLC ला, त्यांचे आम्ही 100% ऋणी आहेत. पण विषय काय आहे, ज्यांनी आम्हाला पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, आम्हाला किती त्यांच्यामुळं त्रास झाला, त्यांनी काय त्रास दिला हे तुम्हाला सांगून काय फायदा नाही. आम्ही म्हणत होतो तुम्ही एखाद्या सर्वसामान्य माणसाचा फॉर्म ठेवा. सईद भैया खान साहेबांनी मनाचा मोठेपणा करून ते फॉर्म काढून घेतला असता. पण तुम्ही आमच्या विरोधकाला तिथं उमेदवारी देऊन तुम्ही आमच्या विरोधात दंड थोपटत असाल तर आम्हाला नाही लज आहे ना. आम्हाला शेवटी आमचे सर्व कार्यकर्त्यांचं असं मत आलं की सईद भैया खान साहेबाला सांगितलं आम्ही सांगितलं सगळ्यांनी की खान साहेब आपल्याला इथं उभाच राहावं लागतंय. आणि सईद भैया हे असे नेतृत्व आहे की हे कार्यकर्त्याच्या शब्दाला मान देणारं नेतृत्व आहे. मला आता ह्याच्यानंतर तुम्हाला सांगायचंय की आता ह्या टीका टिप्पण्या राजकारणामध्ये, ह्या टीका टिप्पण्या एकमेकांवर चालत राहतात. पण डॉक्टर नावंदर साहेबांविषयी मला विशेष करून त्यांच्याविषयी बोलायचंय. मला एवढं सांगा, डॉक्टर नावंदर साहेबांनी जिल्ह्यासाठी, परभणी शहरासाठी, त्यांच्या मतदारसंघासाठी त्यांनी एखादं काम केलंय, असं विधायक काम केलंय असं दाखवा तुम्ही. नावंदर साहेबाचं एखादं विधायक काम दाखवा ना तुम्ही. नावंदर साहेब, तुम्ही एवढं उतावीळपणा हे जे तुम्ही बोलत आहेत, तुम्हाला मी एक विनंती करतो, ह्या माध्यमातून तुम्हाला असं सांगू इच्छितो, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची ओपीडी फीस आहे, तपासणी फीस, ही मोफत ठेवून द्या ना. कळलं तुमच्यात किती दानशूरता आहे. तर तुम्ही जे म्हणले ना उतावीळपणा, तुम्ही खूप अनुभवी आहेत, मग तुम्ही एक काम करा, तुमची तपासणी फीस मोफत ठेवा. तुमच्याकडे जे पेशंट येतात, रुग्ण येतात, त्यांची अविरत सेवा करा. आम्ही तरी आमच्या अभिमानानं सांगू इच्छितो की आमचा नेता या ठिकाणी रोजचे कितीतरी पेशंट येतात आमच्याकडे, आणि फक्त पाथरी मतदारसंघाचे नाही, परभणी जिल्ह्याचे नाही, तर मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यातून कुठूनही आज आमच्याकडे रुग्ण येतात. आणि ते सकाळी आल्यानंतर सईद भैया खान साहेब, तुम्ही एकदा सईद भैया खानचं एकदा पेज काढा फेसबुकवर, त्या पेजवर तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटतील. आणि कुठले रुग्ण येतात आणि त्यांचे असे यशस्वी 10,000 ऑपरेशन करून दाखवले. तुम्ही एखादं मोफत ऑपरेशन केलेलं दाखवा तुमचं. तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त निवडणूक आली म्हणजे निवडणुकीत उभं राहायचं, लोकांना पैसे वाटून निवडून यायचं, सत्ताकारण आणि राजकारणातून सत्ताकारण हे तुम्ही करताय, आम्ही करत नाहीत. आम्ही लोकांची सेवा करतो. माझा कटू अनुभव आहे RP हॉस्पिटल परभणीचं, माझा कटू अनुभव आहे. कितीतरी रुग्ण बेवारस पडले,
त्यांना कोणी बघायला तयार नाही. आम्ही स्वतः जाऊन त्या पेशंटला वापस आणून संभाजीनगरला ने, मुंबईला ने, आम्ही तिकडून ऑपरेशन करून आणले त्या लोकांचे. माझ्याकडे आमच्या पाथरी शहरातले पाथरीच्या बाजूचं एक गाव आहे, मला तुम्हाला सांगू इच्छितो मी. त्या स्त्रीच्या पोटात अक्षरशः पाणी झालं होतं, पस झाला होता, आणि तिथं ऑपरेशनला नेल्यावर 8 दिवस कोणी बघायला तयार नाही. अरे गोरगरीब असतात रुग्ण, त्यांच्या जीवाशी खेळत नसतात. तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तिथून तुम्हाला मी त्याची हिस्ट्री पण देऊ शकतो. स्वाती क्रिटी केअरला ऍडमिट केलं. स्वाती क्रिटी केअर मधून तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट संभाजीनगरला ऍडमिट करून त्या पेशंटचं ऑपरेशन करावं लागलं. आणि असे आमचे सईद भैयाच्या माध्यमातून आम्ही काम करत आहेत. पण आता कसं असते, तुम्हाला एक सांगू इच्छितो, सगळ्यांनाच मी एक सांगू इच्छितो, आता रिलायन्सच्या डब्याचं काही काम नाही राहिलं. तुम्हाला मी सांगतो, रिलायन्सचे डबे आता लोकांनी फेकून दिलेत. आता आयफोनचा जमाना आहे, लेटेस्ट व्हर्जन आहे. आता जितकं फास्ट तुम्ही काम करता तितकं तुम्ही पुढे जाणार आहेत. आता हे कधीपर्यंत डबे ठेवणार आहेत लोक सांभाळून? त्यामुळं तुम्हाला निश्चित स्वरूपात सांगतो की आमदार सईद भैया खान हे तुम्हाला परभणी जिल्ह्यात एक असं नेतृत्व घडून दाखवणार आहेत, आणि एक मराठवाड्यात असं नेतृत्व घडेल की तुम्ही म्हणाल की खरंच परभणी जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा नेता सईद भैया खान हे होऊन दाखवतील. आणि त्यांची जिद्द आणि चिकाटी आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कार्यकर्त्याची फळी याच्या जोरावर ते 100% येणाऱ्या काळात मराठवाड्याचा नेता होणार, हे मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. मोठमोठे गार केले गंमत मध्ये ती म्हणत शोभती का? 100% शोभती. मी तुम्हाला ह्याच्या अगोदरही सांगितलं की आमच्यासाठी MLC ला ज्यांनी मदत केली त्यांचे उपकार आम्ही 100% त्यांचे उपकार आम्ही विसरणार नाहीत. पण आताच्या बँकेच्या निवडणुकीत ज्यांनी आम्हाला प्रचंड त्रास दिला, ज्यांनी आमचा पाठीत खंजीर खुपसला, त्या लोकांना आम्ही निवडून येऊ दिलं नाही. आणि तो प्रचंड कार्यकर्त्यांचा रोष होता. आमच्या विरोधात सगळे होते, पण तुम्हाला सांगतो की आमच्या विरोधात जरी असले तरी निवडणुकीत आमचे मतभेद जरूर असतील, पण मनभेद नाहीत. एक लक्षात घ्या, हे लोक कसं असतात, लोक लाव्या करणारे, जे यांचं जास्त दिवस राजकारण टिकत नसतंय. आणि एकनाथ शिंदे साहेब, असं वाटतं का प्रस्थापित लोकांना हे सईद खान जे उभरतं नेतृत्व हे बोचायले म्हणून? मी काय म्हणतो, प्रस्थापित लोकांपेक्षा मी तुम्हाला एक सांगतो, ज्यांना सईद खानचं नेतृत्व, सईद खान जे आहेत आमदार, त्यांचं नेतृत्व कुणाला जमणार नाही. त्यांना पोटसूळ का उठायले? काही लोकांनाच उठायले, सगळ्यांना उठत नसते. तुम्हाला सांगतो, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर यांचं आणि भैयाचं एकदम चांगले रिलेशन आहेत त्यांचे. वरपुडकर साहेबाचे चांगले रिलेशन आहेत त्यांचे. असं काही नाही, प्रत्येकासोबत चांगले रिलेशन आहेत त्यांचे. फक्त काही लोक असे आहेत, मला नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही, तुम्हाला एक सांगतो, पण काही लोक असे आहेत की त्यांना भैयाचं हे जे झालेलं मोठे व्हायलेत ना भैया, नगर परिषद असेल, बँक असेल, MLC असेल, अरे हे बघा, तुम्हाला आणि आम्हाला घरात कुणी आणून देणार आहे का? तुमची मेहनत आहे. आणि लोकप्रिय महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा प्रचंड विश्वास आहे. ते भैयाला मानसपुत्र मानतात. श्रीकांत शिंदे साहेब आहेत खासदार, ते भैयाला भावासारखं समजतात. आणि ते भैयाला का समजतात हे त्याचं कारण आहे, भैयानी त्यांचा विश्वास संपादित केला. भैयाचं काम आहे ते. अनंतराव, एक शेवटचा प्रश्न. काल परवा परभणी पाथरी नगरपालिकेची जी मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये काही गोंधळ झाला. मग पाथरीचे माजी आमदार बावनकुळे दुराणी कलेक्टर ऑफिसला आले. त्यांनी सांगितलं की 8 कोटी 16 लाखाचा काही घबळ केला आहे म्हणे. कुठं काम केले, बोगस बिल चालली, नेमकं त्या पैशाचा हिशोब मिळणं. म्हणजे त्यांनी थेट आरोप केले की 8 कोटी 16 लाखाचा भ्रष्टाचार झाला पाथरी नगरपालिका. कसं पाहता याच्याकडे? हे बघा, तुम्हाला मी सांगू इच्छितो की भ्रष्टाचार झाला किंवा केला हे खूप दूरचा विषय. 8 कोटी काय जे पैसे असतील ते सांगण्यासाठी अध्यक्ष महोदय आहेत ना, खंबीर आहेत ना. ते कुणाला सांगतील? कुणालाही सांगू शकत नसतात ते. तुम्ही विचारणं आता ओरली तुम्ही मीटिंग मध्येच विचारायला ह्या पैशाचं काय केलं, त्या पैसे ते बांधील नाहीत ना. ते सक्षम नगर अध्यक्ष येतं पाथरी शहराचे, ते त्यांचा खर्च करायचं तुम्हाला कसं सांगतील? ते करतील. पाथरी शहरामध्ये स्वच्छता चालू आहे, पाथरी शहरामध्ये वेळेवर पाणी चालू आहे, सगळ्या सुविधा आहेत. कुणाला सांगणार आहेत? म्हणजे नगरसेवक त्या लोक सांगणार नाहीत? म्हणजे नगरसेवक कुठले, त्यांच्या सोबतचे जे नगरसेवक आहेत त्यांना सांगतील ना, ते त्यांना माहिती आहे खर्च. आता मला सांगा, तुम्ही उगाच विरोधक असं विचारत असतील किंवा विरोधक